हाय गाईज, मी गणेशचं स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आजचा असा ब्लॉग आहे आपला की आपण चाललो आहे ग्रीष्मेश्वरला आणि आपण आता आहोत कल्याण स्टेशनला. तर कोण कोण तिथं तुम्हाला दाखवतो आहे. ऐशू आहे, तन्वी आहे आणि सारिका आहे. तर या टायमाला अनिकेत पण येतो आपल्यासोबत. अनिकेत दादरवरनं बसला आहे. लास्ट टाईम तो नव्हता, या टाईम आपल्यासोबत येणार आहे. तर आम्ही आता इकडनं कल्याणवरनं ट्रेन पकडणार आहोत. कल्याण टू छत्रपती संभाजीनगर आपला जर्नी असणार आहे. 155 रुपीज चार्जेस आहेत आणि तपोवन आमची ट्रेन आहे. त्याच्यानंतर आम्ही फक्त सिटिंगमध्ये जाणार आहे, स्लीपर नाही घेतली कारण 6:30ला काहीतरी इकडनं ट्रेन सुटणार, ते 1-1.5 वाजता तिकडे पोहोचणार आहे. आणि सकाळचाच टाईम आहे, त्याच्यामध्ये काय झोपायचा तर विषय नाही. त्याच्यामुळे या वाजता आरामात मजा करत जाणार आहे आम्ही. पुढची जर्नी कशी काय असेल तुम्हाला सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ट्रेन आलेली आमची, आता पटकन सिटिंग अरेंजमेंट चेक करतो आणि बसून घेतो. तर गाईज आलो आहे आता ट्रेनमध्ये आणि हे आपले सिटिंग अरेंजमेंट आहेत. अनिकेत बघा लास्ट टाईम नव्हता, आता बरं वाटतं ना. हां आता आलं. तर हा अनिकेत आहे. बाकी सगळ्यांची ओळख तुम्हाला करून दिलेली आहे आणि आपण आता हो खुश आहे. नाही झालं तर काय गोष्ट करायला लागेल. तर आता निघू इकडनं थोड्या वेळात. गणपती बाप्पा मोरया. फायनली आता आपण पोचलेलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. सकाळी 6:30ला ट्रेन पकडलेली आहे आणि आता 1:15च्या आसपास आम्ही इकडे पोचलेलो आहोत. तर इकडनं म्हणजे मंदिर थोडा लांब आहे, 30 किलोमीटरच्या आसपास आहे. तर तिकडे जाण्यासाठी बसेस आहेत किंवा प्रायव्हेट व्हेकल्स आहेत. तर ते आपण ट्राय करूया. किती काय रेट आहे ते तुम्हाला सांगतो मी पुढे जाऊन. आणि आधी काहीतरी खायचा विचार चालला आहे आमचा, कारण भूक लागली आहे. थोडाफार नाश्ता केला आहे आम्ही ट्रेनमध्ये. भूक लागली आहे, जेवणाचा टाईम झालेला आहे. तर मग आधी जेवून घेऊया. स्टेशनच्या जस्ट बाहेर आलो आहे आणि इकडे रिक्षावाले वगैरे भरपूर आहेत. कसं जायचं ते तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. गाईज आम्ही आलेलो खायला, पावभाजी मागवलेली आहे. पाव बघा एवढे. नाही चुका नाही चुका. आणि ते ऑनियन तिकडे संपलं, हे पण संपलं. हे बघा कॉस्टली आहे भरपूर इकडे, आणि क्वांटिटी कमी आणि कॉस्टली भरपूर आहे. जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण म्हणजे आम्ही नाश्ताच केला असं पकडा. आणि आता आपण एक कॅब बुक केली आहे. कॅब म्हणजे इकडे गेला तर 1500 रुपीज बोलले तो, म्हणजे 1500 रुपये बोलले. त्या 1500 रुपयामध्ये आपल्याला मेन मंदिर आहे, अजून एक केव आहे आणि एक हनुमानाचं मंदिर आहे. तिकडे ते दाखवणार आहेत. बसलो आता गाडीमध्ये आणि इकडनं ऑलमोस्ट 1 तास लागतो. ट्रॅफिकवर डिपेंड आहे, म्हणजे 1 तासाच्या आसपास पोचतो असं समजून जा. आणि आम्हाला दर्शनासाठी असे बोलतात की 2 तास लागतील. बघूया किती वेळ लागतो तुम्हाला मी अपडेट देत राहील. आणि पुढे किती डिस्टन्स लागते वगैरे ते पण तुम्हाला सांगतो. लेणी वगैरे जे आहेत किंवा जो हनुमानाचं मंदिर आहे त्याला जायला किती वेळ लागतो ते पण बघूया. आणि अजून एक स्पॉट त्याने सांगितलेला आहे, जर तो छोटा ताज म्हणून काहीतरी आहे. हां सोनिका बीबिका मकबरा म्हणून एक आहे प्लेस. त्याला रात्री जायला म्हणजे चांगलं आहे, लाईटिंग वगैरे बघायला मजा आहे. तर बघू आमच्या ट्रेनच्या हिशोबाने ते ठरवू जायचं की नाही तिकडे. तर मेन हे 3 स्पॉट तर आपण पाहणारच आहोत. तर व्हिडिओमध्ये पुढे राहा अजून. इथे आम्हाला ड्रॉप केलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे मंदिराच्या इकडे. तर आता चाललो आहे दर्शनासाठी. त्यांनी आम्हाला एक टिप दिली की जर इकडे आपण फुलं वगैरे काय घेत असेल ना किंवा हार किंवा फुलं, तर त्याचे पैसे त्यांना आधीच देऊन टाका असं ते लोक बोलते. कारण नंतर मग तुम्ही दर्शन घेऊन आल्याच्या नंतर मग परत 20 रुपयाची वस्तू 30 रुपयाला 40 रुपयाला असं चालतात. त्याच्यामुळे आधी काय घेतलं तर त्याचे पैसे आधीच द्या असं त्यांनी सांगितलं आम्हाला. तर बघतो आता चाललो आहे आतमध्ये. किती वेळ लागतो दर्शनासाठी ते बघायचं आहे, कारण केव्स आहे ते 6 वाजता बंद होतं. त्याच्या आधी आम्हाला दर्शन घेऊन तिकडे जायचं. तर काहीच हे घेतलं, हे 20 रुपयाला आहे. याच्यामध्ये जर प्रसाद ॲड केलं तर डायरेक्ट 50 रुपये बोलतात. येत असाल तर आधीच त्यांना पैसे पण द्या आणि काय असेल ते आधीच विचारून घ्या. तर आता चाललो आहे आतमध्ये इकडनं, बघूया कसं काय.
जिथे मोबाईल जमा करतोय 10 रुपये एकाचे चार्जेस आहेत आणि चपला पण इकडेच काढून घेतो मग आणि इकडनं जस्ट मंदिर हे बघा इथे. तर काही दर्शन झालेलं आहे आपलं. खूप छान वाटलं दर्शन घेऊन. आतमध्ये म्हणजे असं फोन वगैरे काय अलाउड नाही ना, त्याच्यामुळे तुम्हाला नाही दाखवता आलं. तर मंदिराच्या दुसऱ्या साईडने आलो आहे. तिकडे मागे मंदिर आहे ते दाखवतो तुम्हाला. आणि काय सीन आहे, आतमध्ये जायचं असेल म्हणजे जे पुरुष कोणी असेल तर त्यांना कमरेच्या वरचे जेवढे पण कपडे असतील म्हणजे शर्ट की टी शर्ट किंवा बनियन ते सगळे काढून दर्शन घ्यायला जायला लागतं. तर काय जे मंदिर आहे, मंदिराच्या राईडने बाहेरच्या साईडने आलो आहे आणि तुम्हाला हे शूट करून दाखवतो कारण आतमध्ये फोन अलाउड नाही बिलकुल पण. तर बघा मस्त एकदम भारी काम केलेलं आहे. खूप छान आहे आतमध्ये. तिकडे हँडमेड बॅग वगैरे मस्त आहेत एकदम भारी आहे. मी एक घेतली आहे बघा, ही 100 रुपीजला आहे. छान आहे बॅग आणि भरपूर साऱ्या व्हरायटी भेटतील म्हणजे हँडबॅग आहेत, मोबाईलचे बॅग आहेत, छोट्या पर्स वगैरे सगळे आहे. तर हे घेऊ शकता, चांगले आहे. तिकडनं आता आपलं दर्शन झालेलं आहे, शॉपिंग केली आहे आणि तिकडनं आता जस्ट पुढे आलो आहे. कुंड आहे इकडे, त्या कुंडाच्या इथे जायचं आहे आपल्याला दर्शन. या कुंडाची पण एक स्टोरी आहे. असं बोललं जातं की इकडे आधी एक शिवभक्त होती घुष्मा नावाची. ती रोज सकाळी या कुंडाजवळ यायची आणि 101 शिवलिंग बनून त्याची पूजा करायची. तिला एक मुलगा सुद्धा होता पण तिच्या बहिणीला तिचं हे सुख बघवत नव्हतं आणि एक दिवस असं झालं की कृष्णाच्या बहिणीने कृष्णाच्या मुलाला मारलं आणि या कुंडामध्ये फेकून दिलं. पण कृष्ण खूप मोठी शिवभक्त होती त्यामुळे ती नेहमीप्रमाणे सकाळी इकडे पूजा करायला आली. हे बघून महादेव खूप प्रसन्न झाले आणि तिच्या मुलाला जिवंत केला. तिचा मुलगा याच कुंडातून जिवंत होऊन बाहेर आलेला. महादेवांना तिच्या बहिणीचा खूप राग आलेला पण तरीही कृष्णाने तिच्या बहिणीला माफ करायला सांगितलं आणि महादेवांना कायमच इकडे राहायची विनंती केली. तेव्हापासून या जागेला कृष्णेश्वर असं म्हणतात. काहीच कसा बिसा पलत आलोय. दे माझ्याकडे कुपन. हे टोकन घेतलं काहीच 40 रुपये प्राईज यायची आणि बंद होणार तर शेवटची एंट्री आमची घेऊन आलोय. असं काय लिहिलं आहे का जेंट्स वगैरे? हे बघा हे कुपन आहे, इथे स्कॅन करायचं. अच्छा निघालं हे बघ, असं यायचं चालेल. हां ये तर ऑटोमॅटिक नाही होते खूप. हां ते घेऊन जायचं. हे बघा एक केव्स आहेत, जाऊया आतमध्ये. 6:15 डायरेक्ट आम्हाला बाहेर काढतील कारण 15 मिनटंच राहिलेत. तर पटकन बघून घेतो आल्यासारखे इकडे फोटोज काढतो आणि तुम्हाला पण दाखवतो काय आहे ते. आलो आहे तर फेरी फुकट नको द्यायला आमची. तिकीट काउंटर बंद होणार होतं, धावत जाऊन घेतलं आम्ही हे कुपन. कुठे गेली रे खारुताई? ही बघ खारुताई कशी वाटते, मस्त पळाली. हे बघा हे पण धावत आले वाटतं. हे बघा काहीच केवढं भारी वाटतंय, एक नंबर आहे. वेळ काढून यायला पाहिजे होतं हे बघायला पण आमचं आता दर्शनामुळे थोडा वेळ झाला आणि आम्ही थोडा टाइमपास पण केला. हे बघा कसलं भारी. काहीच एंट्रन्स आहे, जाऊन बघूया आतमध्ये एंट्री देत आहेत का. हे बघा इकडे पण सिक्युरिटी आहे, बघूया आतमध्ये एंट्री भेटते का. दहा झालेत आणि आता इकडनं सगळ्यांना बाहेर काढतात. हे बघा सिटी वगैरे मारतात. 6 लास्ट टाइम आहे, समजून जा. 6 पकडून झाला, 6 वाजता लास्ट टायमिंग आहे. तर गाईज म्हणजे मी जास्त तरी नाही दाखवलं कारण मलाच जास्त काय बघायला भेटलं. बघण्यासारखं भरपूर काय काय म्हणजे भरपूर आहे इकडं. म्हणजे काय आर्किटेक्चर आहे आपलं, खतरनाकच आहे. आताचं आर्किटेक्चर म्हणजे फेल आहे याच्या पुढे. असे खूप ॲडव्हान्स होतं त्या काळचं जे आर्किटेक्चर होतं ते.
तर इकडे म्हणजे परत यायचं आहे मला, म्हणजे वेळ काढून यायला लागेल कारण आता सध्या घाईमध्ये आहे. आजच सकाळी आलो आहे आणि आजच रात्रीची ट्रेन आहे, स्टे पण नाही, नाहीतर मग उद्या परत येऊन दाखवलं स्टे केलं असतं तर भारी आहे. नेक्स्ट टाईम परत एकदा येईल, थोडा लवकर येईल इकडनं आणि पूर्ण कॅप्चर करेल जे आहे ते. जाम भारी आहे बघण्यासारखं. आणि आपल्या 20च्या नोटीवरती जे मुद्रा असते ना, म्हणजे ते मागे जो पिक्चर आहे ना, ते इकडनं म्हणजे याचं आहे ते म्हणजे. तर आता निघतो इकडनं आणि हनुमान मंदिरात जायचं आहे, तर ते पण बघूया कसं काय ते. आता आलेलो आहेत मारुती मंदिराचे, ते भद्र मारुती मंदिर बोलतं त्याला. तर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. आज शनिवार पण आहे मस्त आणि दर्शन पण होऊन जाईल आपलं भारी एकदम. तर जातो, बघतो इकडचा काय सीन आहे माहीत नाही मोबाईलचा. बघा हे मेन गेट आहे, इकडनं जाऊया आता आतमध्ये. एंट्रन्सलाच बघू शकता हनुमानांची मूर्ती आहे तिकडे, हे बघा या साईडला पण आहेत. आणि आतमध्ये जाऊया, मंदिर तर खूप मोठं वाटतं, बघूया. हे बघा हे मेन मंदिर आहे, इकडनं जाऊया आतमध्ये आता. गाईज मंदिर बघा एकच नंबर वाटते, कळस हे बघा खतरनाक वाटतं. आणि इकडे वानरसुद्धा आहेत आणि हे मंदिर आहे हे बघा. जाऊया आतमध्ये, पहिले दर्शन घेऊया मस्त. दर्शन झालेलं आहे आणि 7 वाजताची आरती होती, ती आरती पण भेटलेली आहे आम्हाला. खूप मस्त वाटलं, एकदम डोळ्यातून पाणी येत होता आरती ऐकताना, खूप छान वाटलं. आणि शनिवार होतात आणि खूप चांगलं असं झालं दर्शन मस्त. बाजूला शनी महाराजांचं पण हे आहे मंदिर आहे, तिथे पण जाऊन पाया पडून आलो, खूप मस्त वाटलं. म्हणजे पूर्ण मंदिर भरलेला होता, आता पण घोषणा चालू आहेत बघा तिकडे. पूर्ण मंदिर भरलेलं होतं आणि आरती म्हणजे आपल्याकडे मोस्टली असं ऐकायलाच भेटत नाही, त्या टाईपचं एकदम जाम भारी वाटलं, खूप मस्त वाटलं. तर आता ट्रेन आहे आमची, तर निघावं लागणार आहे आम्हाला. थोडा म्हणजे लेट आहे, पण थोडं खाऊन वगैरे निघायला लागणार आहे. तर आता निघतो इकडनं आणि सांगतो मला पुढचं कसं काय. गाईस त्यांनी आता आम्हाला सोडलेलं आहे, हे बघा ते गेले. आणि आम्ही आता आलेलो तिकडे स्टेशनच्या स्टेशनच्या आसपास आहे, म्हणजे नंतर 11 वाजताची आमची ट्रेन आहे, 11 साडेचार 11च्या आसपास. तर खातो आधी, डिस्कस करतो कुठे जायचं. आम्ही आधी खाऊन घेतो, मग नंतर जाऊन त्या ट्रेनमध्ये झोपायचं ते. हा बघा वाटलं मस्त वाटलं ना. या हॉटेलमध्ये खाल्लं, हॉटेल तिरुपती. सगळी टेस्ट एक नंबर आहे, स्टाफ पण चांगला आहे. यायचं असेल तर इकडेच या नक्की खायला, मस्त आहे एकदम. टेस्ट वगैरे एकदम जाम भारी होती. आता आलेलो आपण स्टेशनला आणि इकडनं आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट घरी आणि सकाळी पोचणार. बाकी हा ब्लॉग मी किती शूट केला, काय शूट केलं मला काहीच आयडिया नाही. जाम छोटा ब्लॉग झाला असेल मला तर असं वाटतंय. तर बघा आता मला पण कळेल किती शूट झाला काय नाही झाला. एवढंच होतं की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर तुमचं धन्यवाद. आणि असंच सपोर्ट करत राहा, चांगला कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. एकविरा माते की जय.